धडा देऊन जातात हे समजत नाही. आणि भारूड म्हटलं की एकनाथ महाराज, तर एकनाथ महाराजांनी बरीच भारुडं केलेली आहेत आणि त्याच्यातून त्यांनी समाज प्रबोधन केलं आहे. तर कोल्हापूर उपासना केंद्र सादर करत आहे भारूड. तर स्वागत करूया कोल्हापूर उपासना केंद्र. काढू का मी? हॅलो. काढता तुम्ही? हो काढतो. तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीने काढते? हॅलो. चला या. सर्वांना जय गजानन. भारूड सादर करतोय, थोडं समजून घ्या. आणि सूर्य उगवला, प्रकाश पडला आडवा डोंगर, आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग ग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, दादा दादा दादा, विंचू चावला, बया बया बया, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो अहो महाराज, काय झालंय काय की बेंबीच्या देठापासून वरडता असं तेव्हा? काम क्रोध विंचू चावला, अरे 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 रे, तम घाम अंगासी आला, त्याण माझा प्राण चालिला. इथे बसा. नाही नाही विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, हो अग ग ग ग ग ग, अग ग ग ग, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, आई आई ग, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो मनुष्य इंगळी अति दारुण. हा म्हणजे दारुण. दारूचा आणि इंगळीचा इथं काय संबंध? दारुण म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का? अभ्यंकरचाही संबंध नाही. अन भयंकर म्हणजे अतिभयंकर. अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे मायदार भयंकर. मायंदार भयंकर म्हणजे तुझा दात पडेल तेव्हा तेव्हा जी कळ येईल तेवढे भयंकर. अरे देवा. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे त्या खालच्या इथल्या गंगेनं. ए त्या गंगीचा इथं काय संबंध? मग त्या रंगीनं काय? कुणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं. इंगळीनं म्हणजे इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू. केवढा मोठा विंचू? तुझ्या एवढा. माझ्या एवढा? अरे बापरे. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग, विंचू चावला, देवा रे देवा, विंचू चावला, काय मी करू, विंचू चावला, कुणाला सांगू, विंचू चावला, आई आई ग, विंचू चावला, देवा देवा देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू
उतारा म्हणजे आता गंडा दोरा वाजंत्री संत्री मंत्रे आरती दुपारती पंचारती असला उतारा चालत नाही. मग गरम गरम पावशेर काय ते दूध 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 या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. तंबाखू आणि सोना जरा खायचा कमी करा बरं. ए तंबाखू आणि चुन्याचा इथं काय संबंध? तमोगुण मागे सारा म्हणजे काय? तमोगुण मागे सारा म्हणजे गर्वाने जातीचा जर फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. मीच कमी करतो. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा बरं. आणि विंचू इंगळी उतरे फिर जरा सत्य उतारा येऊन बरं झालं. सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण बरं झालं. किंचित राहिली फुनफुन राहिलीच का अजून? शांत केली जनार्दने बोला पुंडली करना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.